आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या राष्ट्रभक्त संघटनेच्या शताब्दीनिमित्त आपल्या अमरावती येथील आणि संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या सामाजिक कार्याकरता सुपरिचित असलेले अत्यंत दानशूर व्यक्तिमत्व श्री लप्पी भैया जाजोदिया हे सातत्यानं समाजोपयोगी कार्य करण्याकरता आपणा सर्वांना ज्ञात आहेत आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या शताब्दीनिमित्त भगवान प्रभू रामचंद्र भारत मातेची सेवा आपल्याला घडावी म्हणून लप्पी भैयांनी ठिकठिकाणी आज समाजामध्ये सर्वात मोठी अशी जी आरोग्याची समस्या आहे त्याकरता तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे आणि आपल्या घरापर्यंत आपल्या गावापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवलेली आहे। ही शिबिरं विविध ठिकाणी सुरू आहेत। आज आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत आनंददायक बाब अशी की अशा प्रकारची आरोग्य सेवा आज तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये श्रीरामचंद्र संस्था नांदगावपेठ या ठिकाणी संपन्न झाली। यामध्ये मोफत ब्लड शुगर, ब्लड प्रेशरची तपासणी, हिमोग्लोबिनची तपासणी आणि विविध अशा प्रकारच्या आजारांवर ग्रामवासियांना डॉक्टरांनी उद्बोधन केलं, त्यांचं प्रबोधन केलं, काउन्सिलिंग केलं आणि त्यांच्या योग्य त्या प्रकारच्या तपासण्या करून त्यांना औषधोपचार देखील उपलब्ध करून दिला। श्रीराम भावे जीवसेवा हा श्रीरामचंद्र संस्था नांदगावपेठचा मूलमंत्र आहे। या मूलमंत्राच्या अंतर्गत अशा प्रकारची मोठी सेवा या ठिकाणी संपन्न होते आहे। माझ्यासोबत चेतन भाऊ वाटणकर जे आपल्या सर्वांना सामाजिक कार्यकर्ता परिचित आहेत, पंढरपूरवरून इस्कॉनचे माननीय मधुपतीदास महाराज पंढरपूरहून आज या ठिकाणी आलेले आहेत आणि लप्पी भैयांचे चिरंजीव अर्चित आपल्या वडिलांचा वसा आणि वारसा पुढे या ठिकाणी चालवत आहेत। ते देखील या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत। नांदगावपेठमधील सर्व श्रीराम सेवाधारी आमच्या माता भगिनी बंधू या ठिकाणी आहेत। डॉक्टरांमध्ये अमरावतीमध्ये डॉक्टर वासने यांचं नाव घेतल्यानंतर आधी रुग्णांना एक दिलासा वाटतो अशा प्रकारचं सेवा कार्य विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयाच्या माध्यमातून डॉक्टर वासने सरांनी केलं, ते या ठिकाणी उपस्थित आहे। या सर्वांच्या प्रती श्रीरामचंद्र संस्थांच्या वतीनं मी अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो। देखने को मिले और शुगर बीपी हमने सभी की जांच करी। इस कैंप का फ़ायदा ये होता है कि जो गंभीर बीमारी के रोगी होते हैं उनका पता चल जाता है, उनको समय पर सही राय दे दी जाती है ताकि वो अपना सही इलाज करा सकें। और दूसरा फायदा जो कॉमन छोटी छोटी बीमारियां उनके लिए हम लोग दवाई का वितरण करते हैं। और धन्वंतरी औषधालय में जो जो प्रकल्प चलते हैं, जैसे आँख के कैटरेक्ट के ऑपरेशन बहुत सस्ते में होते हैं, दांत का इलाज बहुत अच्छा होता है, डिलीवरी के लिए तो वो अस्पताल फेमस है ही है। तो ये सब काम का हम लोगों को वो भी बताते हैं कि भाई कम पैसे में अगर अच्छी सेवा चाहिए तो आप धन्वंतरी रुग्णालय में आओ। और आरएसएस की तरफ से ये जो कैंप हम लोग आयोजन कर रहे हैं हर गांव में, ये वास्तव में एक बहुत बड़ी सेवा है गरीबों की जो अस्पताल में नहीं आ सकते, उनको घर पहुंच सेवा हम लोग प्रदान कर रहे हैं और हम लोग सही का अच्छा मार्ग निर्देशन करने की कोशिश करते हैं। बहुत बहुत धन्यवाद, आपने यहाँ पर बुलाया। थैंक यू।